ऐका, एवढं कलियुग बिघडले. ऐका, आधी होत धोतर नेहरू. आधीच्या जमान्यात सांगा तुम्ही, धोतर नेहरू शिवाय होतं का काय? आधी होतं का काय? आता हिथं धोतर वाले बा आजोबा दिसेना, धोतर नाही तीच. आधी होत धोतर नेहरू, आता निघाली जीन्स पॅन्ट. लागले तर टर्टर फाटायला, हो ना कलियुग लागले बदलायला. ऐका, आधीच्या काळामध्ये धोतर होतं ती वर्षे वर्ष फाटत नव्हतं, त्याला शेवट टाकून द्यायची बारी होती ती, तरी ती फाटत नव्हतं. पण आता जीन्स पॅन्ट आज आणली म्हणजे संध्याकाळी फाटते, आहे का नाही? आधी होता टेलिफोन, आता निघाला आयफोन. लागलेत मुली बिघडायला, हो ना कलियुग लागले बदलायला. आधी टेलिफोन होता की नाही जुन्या जमान्यात? 1 रुपया टाकायचा, अशी बटन किटिक किटिक दाबायची, लगेच फोन लावायचा, हा असं होतं. पण आता आयफोन निघाले म्हणून सगळं जगच बिघडले. तुम्ही सांगा मला, लहान लेकरापासून, जन्मलेल्या लेकरापासून थेट 90 वर्षाच्या म्हाताऱ्यापर्यंत फोन आहे सगळ्यांकडे, आहे का नाही? हा, दिसत नसलं तरी असं ढकलतय, पण ढकलतय, बघतय मोबाईल. आता मोबाईलचं एवढं नाद लागलाय सगळ्यांना, एवढा कुणाच्या बी खिशात मोठाच मोबाईल, आणि ती साधा ना आयफोन. आणि ऐका, आधी होती चटणी भाकर, आता निघाली इडली सांबर. लागले तर चमचे चाटायला, हो ना कलियुग लागले बदलायला. आधीच्या काळात काय होतं? चटणी भाकरी जी असेल ती खायच्या, बाया गुटगुटीत होत्या, खायच्या आणि कामाला निघायच्या. पण आता इडली आणि सांबर निघले, त्यामुळे चमचे चाटून चाटून खाते त्या बाया. द्या अजून, द्या अजून, द्या असं म्हणतात. पण एवढं कलियुग बिघडलंय, एवढं कलियुग बिघडलंय. या कलियुगाला नामस्मरणाची फार गरज आहे. म्हणून जन्माला आल्यानंतर नामस्मरण करा आणि मुलांवर संस्कार चांगले लावा. ऐका, जगामध्ये बाप कसा असायला पाहिजे तर बाप कसा जन्माला आला पाहिजे तर माझ्या कबीर महाराजांसारखा बाप जन्माला